नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शिवदास व्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण? मस्त आणि स्वस्तच असतात। स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा। आता बघा दुपारचे 12:30 वाजत आलेले आहेत। विरांशला स्कूलमधनं आणलेलं आहे आणि विरांशसाठी मी हे बघा मुगाचे हेल्दी असे मिनी डोसे, कटलेट सारखे सगळं म्हटलं तरी चालेल, मिनी डोसाच म्हटलं तरी चालेल। हे बघा विरांश कसा हाताने खाऊ शकेल। आला बघा काय काय नको बोलू, का बर कसं बोलतो बघा, मला म्हणतो नको बोलू मम्माला सांगायला गेलाय नको बोलू म्हटलं तर मम्मा आजी म्हणतीये का बर असं सांगायला गेलं। बघा किती हुशार पोरगा आहे हे। कुठे गेला विरांश, त्याला हात नको लावू, ते डर्टी असतं, ते स्प्रे असतो मम्मा, घाण असतं ना ते, बघ डर्टी असतं बघ। तू सांग ना म्हण हाय म्हण हाय सगळ्यांना। माझं इंस्टावर प्लीज फॉलो मी, काय म्हणायचं सोना? प्लीज फॉलो मी म्हण ना सोना। पेजचं नाव काय आहे माहिती का? सांगा बर विरांश, पेजचं नाव काय आहे? आमचा लाडोबा विरांश। हा तू घातलं आहे त्यात आमचा लाडोबा विरांश। पेजचं पेजचं त्याचं नाव आहे, आयडी आहे इंस्टा। तर प्लीज फॉलो करा सगळेजण। आणि मी इकडे करते बघा विरांशला खायला। विरांशला कसं वेगवेगळं मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आयडी मेन्शन करणार आहे, तर प्लीज फॉलो करा माझ्या नातवाला। त्याचे वेगवेगळे गमती दाखवणार आहे। विरांश कसं मस्ती करतो, काय म्हणले मम्मा हे असे विरांश करामती। विरांश काय खाली बघा, ते कसं बेडच्या खाली काय घातलेलं आहे विरांशनी। विरांश प्लीज फॉलो मी म्हण, प्लीज फॉलो मी म्हण, प्लीज। हा खाली टाण दिशी केलं। हे पहा इकडं विरांशसाठी करते मी हेल्दी मिनी डोसे। हिरव्या मुगाचे केलेले आणि तूप घालत असते त्याला ना। तूप भयंकर तूप आवडतं विरांशला। विरांश तुपाशिवाय पान हलत नाही। सगळ्यात पोळीवर तूप घातलं का आजी? तूप घातलं का आजी? तूप घातलं का? हे पहा विरांसाठी झालेले हेल्दी मुगाचे मिनी डोसे। तो छान चव लागते ह्याच्यामध्ये। या मिश्रणामध्ये घातलेले लसूण, थोडे 2-3 पाकळ्या ना लसूण घातलेले, तर लसणामुळे अजून छान म्हणजे थोडासा तिखटपणा येतो, चव पण चांगली लागते, टेस्टी। हो अरे वा विरांशा, हे बघ आजीने काय केलंय बघ। मी आणते खाऊ। हे बघा विरांशला मी माझ्याकडे आणलेलं आहे इकडे मगाशीच। आणि हे बघा केवढी मोठी चप्पल घालतो तो। हे पहा ऐकतो का बघा, त्याला आंघोळ घातली आता मी। आणि हे बघा कसं त्याचं ऐकतो का विरांश? इकडे बघ भयंकर करामती तो। हे बघा आता अजून तुम्हाला दाखवते। हे बघा त्याला डाळ, हे पहा बघा विरांश बघा कसं घाण करून ठेवलंय पहा। त्यात चपलीमध्ये कोण डाळ घालतं का? नीना चपलीमध्ये कोण डाळ घालतं का? बॅड मॅनर्स। हे पहा संध्याकाळचे रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि विरांशला मी ना 4-4:30 वाजताच इकडे घेऊन आले होते माझ्याकडे। आणि मग विरांशला आंघोळ घातली, त्याला इकडंच खायला घातलं आणि तो 7:30ला
घरी गेला. रसिका पण आलेली होती, चष्म्याला काहीतरी लागले. रसिका पण आलेली होती आणि मग विनायकला पण इकडे बोलवलं आणि विनायकने आणलेले होते येताना समोसे पण. आणि मी विरांसला काय केलं होतं, रवा भिजवला होता आणि रव्याचे त्याला छोटे छोटे डोसे करून दिले होते खाण्यासाठी. आणि मग तसं मी रसिकाला, विनायकला आणि सासूबाईंना पण उत्तप्पा करून दिला. मग कांदा टमॅटो त्याच्यावर घालून उत्तप्पा करून दिला. आणि मग आता आणि मिस्टर आलेत, नगरला आज गेलेले होते, टूर असते त्यांची, तर नगरला गेलेले होते. ते आलेले 7:45 वाजता आले. आता माझं स्वयंपाक सगळं आवरलेलं आहे. किचन ओटा बऱ्यापैकी साफ झालेला आहे, अजून हे उचलायचं हे जड आहे तवा उचलते. तर सासूबाईंना पण जेवायला वाढलं आहे. बघा इकडे सासूबाई, हे बघा सासूबाईंचं चाललेलं आहे जेवण. आणि मिस्टर गेले थोडे बाहेर, काहीतरी आणायचं होतं त्यांचं सामान. तर आम्ही आता थोड्या वेळाने बसू जेवायला. काय आले की सासूबाईंचं झाल्याशिवाय आम्हाला बसता येत नाही, का तर मग सासूबाईंचं झाल्यानंतर सगळं आवरावरी पुसापुसी होतं. हे नगरला गेले ना, नेहमी येताना काय करतात, तिथं बेकरी आहे अमृत, मला वाटतं काय बेकरीचं नाव आहे, हां अमृत बेकरीच आहे, नाही काय अमृत बेकरी. तिथून ना नेहमी येताना काय करतात, ते टोस्ट खारी ते छान मिळते, तर ते आणत असतात. तर नेहमीप्रमाणे आणलेलं आहे. मुलींना विचारतात, मुलींना पण आणतात. आमच्या तिन्ही घरांना, 2 मुली आणि आमचं घर, आणि त्यांनी आणलेलं आहे. आणि हे ना अजिबात तिखट चालत नाही, तर कमी तिखटाचं, म्हणजे तिखट नाही आहे का काय, कोणाच नमकीनच, फक्त नमकीनाचं फरसाण पण आणलेलं आहे नगरला गेल्यावर. कारण की ह्यांना लागतं फरसाण, आणि फरसाण लागतं कमी तिखटाचं, म्हणजे तिखट नसतं तरी चालतं. चला तर मग ह्याने आणलेलं आहे अशा प्रकारे नेहमीप्रमाणे बटर टोस्ट काय काय आणलेलं आहे. चला तर मग आता थोड्या वेळाने आम्ही बसू जेवायला. चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. बाय बाय, टेक केअर.